एक मराठा लाख मराठा ची घोषणा, राज्यभर निघालेले 58 अतिभव्य भगवे मोर्चे, अंतरवाली सराटी ते मुंबई, 7 महिने चाललेल्या मराठा आरक्षणाचा आत्ताचा लढा, मागासवर्ग आयोगाची स्थापना, 10 दिवस चाललेलं मराठा सर्वेक्षण, या सर्व खटाटोपानंतर अखेरीस बहुप्रतीक्षित सर्वेक्षण अहवाल राज्य मागासवर्ग आयोग राज्य सरकार पुढे 15 फेब्रुवारी पर्यंत सादर करणार असल्याची माहिती आहे। या अहवालात मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक निकषांवर मागास ठरवल्याची माहिती आहे। सादर झालेल्या अहवालाचा अभ्यास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितल्याप्रमाणे अगदी या महिन्यातच सरकार मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता आहे। असं कळते की मागास आयोगानं मराठ्यांचे मागासलेपण आहे असा अहवाल दिला आहे आणि त्यामुळे ओबीसीतून नव्हे तर मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण असावे अशी ही शिफारस केल्याचं कळतंय। मराठा आंदोलक मनोज जरांगेंना मात्र ओबीसीमधून आरक्षण हवं होतं, त्यामुळे मराठ्यांचं सुरू असलेलं आंदोलन पाहता राज्य सरकार काय पावलं उचलते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान याच विषयावर आम्ही तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला दुसरा प्रश्न, मागास आयोगाचा अहवाल लवकरच मंत्रिमंडळासमोर, मराठ्यांना कसं आरक्षण मिळावं, स्वतंत्र मराठा आरक्षण असावं की ते ओबीसीतून मिळावं, तुम्हाला हे याचं उत्तर द्यायचं होतं। मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी तिसऱ्यांदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात केली आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस असून त्यांनी गेल्या 3 दिवसात पाण्याचा थेंबही घेतलेला नाही, त्यामुळे जरांगेंची प्रकृती खालावली। दरम्यान मागासवर्ग आयोग सर्वेक्षण अहवालावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा राज्य सरकारला फैलावर घेतला आहे। सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय उपोषण सुटणार नसल्याची भूमिका जरांगेंनी घेतली आहे। तुम्ही सगळे सोयऱ्यांचा विषयच घेत नाही, तुम्ही विषय मागासवर्ग आयोगाचा लावला, मी अधिवेशन बोलवतो, तुम्ही आमक करतो, तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी लागणार। मुख्यमंत्र्यांनी 2 उपमुख्यमंत्र्यांचा शब्द दिलेला आहे, गुन्हा तुम्ही त्या दिवशी तुमच्या डोक्यावर टाकून घेतलेला आहे, त्याचा अपमान होऊ देऊ नका, त्याशिवाय उपोषण सुटणार नाही। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणार आहे कायद्याची। आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारो, तेही द्या, त्या 1200 लोकांना पाहिजे फक्त, तर तीही टिकलं पाहिजे, नाही त्यांच्या अफवांचं वाटलं नसता सगळ्याच मराठ्यांचा सगळ्या सोयीच्या माध्यमातून ओबीसीतून आम्ही आरक्षण मागतो। सगळ्या सोयींच्या कायद्याची अंमलबजावणी ही मागणी आमची, सरकारने यावर बोलावं। मात्र अजूनही कुणीच उघड केलेलं नाही की काय आहे सर्वेक्षणाचा निकाल, काय आहे अहवालात, खरंच मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षणाची शिफारस आहे का, यावर काहीही भाष्य केलेलं नसल्यामुळे तिकडे ओबीसी समाजाची आक्रमकता कायम आहे। अहवालामुळे जर ओबीसी आरक्षणाला धक्का बसला तर राज्य मागास वर्ग आयोगाच्या अहवालालाच कोर्टात आव्हान देऊ अशा तयारीत आज राष्ट्रीय ओबीसी महासंघ दिसला। जर आमच्या ओबीसीच्या आरक्षणामधनं आरक्षण द्या अशा प्रकारची जर शिफारस त्यांनी केली तर या राज्यातील ओबीसी समाजामध्ये फार मोठा उद्रेक होणार आहे आणि आम्ही आमच्या आरक्षणाचं रक्षण करण्याकरता त्याला ज्या ज्या स्तरावरती आम्हाला विरोध करायचा त्या स्तरावरती आम्ही ओबीसी समाजात त्याला विरोध करणार आहोत। ज्या ज्या ठिकाणी आम्हाला काही विकनेसेस वाटतील त्या ठिकाणी आम्ही ते कोर्टाला निदर्शनास आणून देऊ, सरकारच्या निदर्शनास आणून देऊ आणि आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू, आमच्यामध्ये आम्ही येऊ देणार नाही। राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे। मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देणार असं सांगणारे मुख्यमंत्री येत्या काही दिवसातच विशेष अधिवेशनाची घोषणा करू शकतात। राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारच्या हाती आल्यावर सरकार नवीन कायदा आणेल अशी शक्यता वर्तवण्यात येते।
त्यामुळे आरक्षणासाठी होणाऱ्या या विशेष अधिवेशनाकडे मराठ्यांसह ओबीसींचंही लक्ष असणार आहे. यापूर्वीही मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले होते, परंतु ते सुप्रीम कोर्टात टिकले नाही. त्यामुळे सरकार मराठा आरक्षणाचा तिढा कसा सोडवणार हा प्रश्न आहे. पाहूया याच विषयावर 0 आवरचा हा विशेष रिपोर्ट. मी छत्रपतींच्या साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो, कोणावरही अन्याय न करता, कुणाचंही काढून न घेता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द बहुतेक शिवजयंतीलाच पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणि त्यातल्या शिफारसी त्यानुसार मराठ्यांना स्वतंत्रपणे आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर ओबीसींशिवाय मराठ्यांसाठी आरक्षणाचा स्वतंत्र कोटा ठरू शकतो आणि त्यासाठी शिंदे सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता आहे. गेल्या 6 महिन्यापासून राज्यात मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलकांनी मुंबईमध्ये धडक दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आरक्षणावर तोडगा निघेल असं वाटलं होतं, मात्र तसंच झालं नाही आणि मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून तिकडे समाजही आक्रमक झाला. त्यातच मराठा समाजाचं सर्वेक्षण करणाऱ्या मागास आयोगाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. त्याच आयोगाचा अहवाल जवळपास पूर्ण झाला. तोच अहवाल 15 फेब्रुवारीला विधिमंडळासमोर येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या आसपास मराठा समाजाच्या आरक्षणाची घोषणा होऊ शकते. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार शक्यता क्रमांक 1 मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याची शिफारस असेल. याशिवाय शक्यता क्रमांक 2 मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्याही मागास असल्याची शिफारस करण्यात येईल. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतर हा समाज खुश होईल आणि ओबीसींचा रोषही सहन करावा लागणार नाही असं सरकारला वाटतंय. एकाच वेळी 2 डगरींवरती हात ठेवता येतील का याची चाचपणी सुरू आहे. मात्र यामध्ये तोल जाऊ शकतो, कारण मागील वेळी अशाच स्वरूपात मराठा समाजाला दिलेलं स्वतंत्र आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नव्हतं आणि त्यानंतरच मनोज जरांगेंच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याची मागणी पुढे आली. मागास आयोगाचं काम, जवळपास पूर्ण झालेला अहवाल आणि शिवजयंतीचा मुहूर्त हे सगळं जुळून आलंय आणि मराठ्यांना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळालं तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी तो दिवस ऐतिहासिक ठरेल. मंदार गोंजारीसह 0 अवर, एबीपी माझा. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. मागास आयोगाचा अहवाल लवकरच मंत्रिमंडळासमोर, मराठ्यांना कसं आरक्षण मिळावं, सोशल मीडियावर काय आहेत प्रतिक्रिया बघूया. यूट्यूबवरून रोहिदास यादव, आरक्षण शिल्लकच नाही तर देणार कुठून, बोगस आरक्षण देणार का. यूट्यूबवरून तेजस ठाकूर, मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या. फेसबुकवरून रामनाथ सुराडकर, जेवढ्या कुणबी नोंदी आहेत ते ओबीसी प्रवर्गात समाविष्ट झालेत, बाकीचे स्वतंत्र आरक्षणात यावेत पण ते टिकाऊ असले पाहिजे. फेसबुकवरून राजकुमार भोळे, कायद्याच्या चौकटीत बसेल आणि कायमस्वरूपी टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला मिळावे. फेसबुकवरून भारत अंबुरे, ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण मिळणार. इंस्टाग्रामवरून वेदांत पाटील, ओबीसीतून मिळायला हवं कारण ते आमच्या हक्काचं आहे. इंस्टाग्रामवरून सागर गोळेसर, ओबीसी मध्ये वाटेकरी होण्यापेक्षा स्वतंत्र कधीही फायदेशीर राहील. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आपला प्रश्न बघूया.
मागास आयोगाचा अहवाल लवकरच मंत्रिमंडळासमोर. मराठ्यांना कसं आरक्षण मिळावं? एकूण 12,000 मतं युट्यूबवर आहे. स्वतंत्र मराठा आरक्षण मिळावं 68% लोकांचं म्हणणं आहे, तर 32% लोक म्हणतात ओबीसीतून मिळावं. इंस्टाग्रामवर एकूण 5,000 मतं. एकाहत्तर 71% लोकांनी स्वतंत्र मराठा आरक्षण, तर 29% लोक ओबीसीतून मिळावं. फेसबुकवर एकूण 1,500 मतं. ,54% लोक स्वतंत्र आरक्षणासाठी, तर 46% ओबीसीतून साठी. आता बघूया कौल एक्सचा. ,67% लोकांनी स्वतंत्र आरक्षण मिळावं म्हटलंय, तर 33%नी ओबीसीतून आरक्षण मिळावं. शिंदे फडणवीस पवार सरकारसमोर आगंतुक उभा राहिलेला आणि काही कळायच्या आत मोठा झालेला प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न. समाजाचा दबाव आणि मतांचं गणित याचा मेळ घालत असताना इतर विरोधाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजीही सरकारला घ्यायची होती आणि चुकीचा पायंडा पडणार नाही याची दक्षताही घ्यायची होती. याआधी फडणवीस सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, मात्र ठाकरेंच्या मविया सरकारला ते कोर्टात टिकवता आलं नाही असा आरोप भाजप सातत्यानं करतोय. जोखीम घेऊन मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे फडणवीस सतत टीकेचे धनी होत राहिले. ती चूक टाळण्याचा प्रयत्न शिंदे सरकार करत असेल. निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला हवा तसा निर्णय देण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतोय. तो कितपत यशस्वी होतो, त्याचा निवडणुकीत किती फायदा होतो हे सुद्धा कळेलच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.